भाजप स्वबळावर निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांच्या दाव्यानं खळबळ. 2024चा भाजपचा मेगा प्लॅन काय? लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर आहे. लागलीच विधानसभा आणि त्यापूर्वी महापालिका निवडणुका होऊ शकतात. मात्र त्याच दरम्यान एका बातमीनं राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. भाजप लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय. म्हणताय की भाजप एकटी लढणार लोकसभा, असा माझा अंदाज आहे. जे उर्वरित लोकसभेचे महाराष्ट्रातले खासदार आहे, हा प्रत्येक जण ह्या प्रयत्नात आहे की आपल्याला कमळ निशाणी मिळावी. याचा अर्थ ते कमळावरती लढायला तयार आहेत. त्यामुळे भाजपचं काम हे बाहेर असलेले खासदारच करणार आहेत. आव्हाडांच्या या दाव्याचा भाजपनं समाचार घेतलाय. जितेंद्र आव्हाड हे स्टंटबाज आहे. जितेंद्र आव्हाडाला रोज काहीतरी स्टंट करायचा असतो आणि मीडियामध्ये राहायचं असतं. भारतीय जनता पार्टीची कुठलीही बैठक झाली नाही, संघासोबत तर बिलकुलच झाली नाही. संघ अशा बैठकी घेत नाही आणि कोणताही असा निर्णय नाही. भारतीय जनता पार्टी ही महायुतीमध्येच लढणार आहे. उत्तरेतील तिन्ही राज्यात एक हाती सत्ता मिळाल्यामुळे भाजपला 10 हत्तींचं बळ आलंय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधान मोदी आणि भाजपचं नाणं खणखणीत वाजेल, असं जाणकारांना वाटतं. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही चेहरे कमळ चिन्हावर लढल्यास त्याचा फायदा होईल, अशी चर्चा आहे. देशात लोकसभा जागांच्या दृष्टीने महाराष्ट्र नंबर 2चं राज्य आहे. 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्राने भाजपला भरभरून विजय दिला आणि विजयाची हीच हॅट्रिक साधण्यासाठी भाजपला प्रत्येक जागा जिंकणे महत्वाचे असणार आहे. आणि त्या दृष्टीने 2024 मध्ये महाराष्ट्र भाजप स्वबळाची रणनीती आखतं का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नांदेडहून सतीश मोहिते आणि व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.